त्या भागातून निर्भयता व्यक्त करतात. ऐका, आता सगळ्याला प्रमाण पाठ आहे. जगद्गुरु तुकोबारायचा अवतार म्हणजे नामदेवरायाचा. जगद्गुरु तुका संप्रदाय सगळ्यांचा प्रत्येक अवतारात प्रत्येक युगात तुकोबारायाने देवाची सेवा केली. ढिले झालं वरही झालं. मी इतर सोडून सांगा आपला पैसा घामाचा असतो. उगा केला इशारा फुकट तर खाला की शुगर होते बघा. विठाला विठाला प्रत्येक अवतारात प्रत्येक युगात युगाचा वाटोळ झालं जोरात टाळी वाजवा. रमेश महाराज, मी विनोदानं सांगतोय, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते. इथं काही बायाची भाजी नाही नमुना. डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची राख करतात, भाजीला चव लागत हो म्हणा की चव लागत नाही. हो शिंदे, एका बाईने भाजी केली, तेल मीठ मिरची डाळ पाणी, मालकाला भूक लागली ते मला जेव्हा वाढ, हिनं भाजी वाढली, हिनं फुरका आणला, शिंडी तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अजातवाद. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव, फक्त मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटतं झाली समाधान. आता ती बाई पुढे बसली, त्याच्या वेळात असू वेळ कपकी तरी बसावं. बसल्या बसल्या म्हणजे माय भाजी काही कमी जास्त तुमच्या डोळ्यात असू ते मला प्रेम असू आहे, प्रेम असतो. ती म्हणजे थोडी भाजी देऊ का, जास्त प्रेम म्हणजे मसाला मोठा काटा लागल म्हणा. मी हसा म्हणून सांगतो ना पाठवा म्हणून सांगतो. माझ्याकडे पहा, भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे गुणजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटतंय. भक्त पाठीमागे डोळे बस. प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात तुकोबाराया देवासोबत
देवासोबत होते. ऐका तुका म्हणे देवा जुनाट हे माझ्या वडिलाची मिराशी गा देवनिया जीव. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. ज्या तुकोबारायनं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी. महाराज सेवेचा फायदा काय, सेवेचं फल काय सांगायचं. एका ठिकाणी लय उच होत मी उडी हल्ली मी खाली आणि तेच वरी लक्षित नाही का. जगद्गुरु तुकोबारा सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती, आतापर्यंत भय वाटत होतं, आतापर्यंत चिंता वाटत होती, पण त्याची सेवा घडली. आता भय नाही. आतापर्यंत तुमच्याही जीवनात भीती असेल भाऊ, पण तुम्हा सर्वांना संत नामदेव महाराजांची सेवा घडते, तुमच्या जीवनात भीती नाही. विनोद म्हणून बोलत नाही मला. आता काळाचे 3 प्रकार आहेत. किती कोणते कोणते? सकाळ दुपार संध्याकाळ. भूतकाळ भविष्य काळ. वा आता कोणता चाललाय? कोण मला संध्याकाळ. आता वर्तमान आहे. आता कोठे धावे मन तुझ्या चरणा देखील या. आता डोळे डोळे, आता जागा रे भाई जागा, आता पेशीला उभारा. काय सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाच उपदेश. आता मी सध्या पावलो ही सावा
भीती नाही असा मनुष्य नाही हो. भोगे रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुर्बान माणसाला चूत होण्याची भीती आहे. शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची कुणाला कशाची. विजय महाराज एका आडना वाघ होत. काय होत हो म्हणा की वाघ वाघ ते गावात निघाला की एकदम काही शंकर भरा ह्याला ढाका त्याला दुख्या ह्याला ढाका. गावातले म्हणजे इतकं कथा इतकं तू मला पट्ट्यात आणणार वाघ आहे. काय वाघ ते सासर वाढलं गेले कसं वाकून राम राम करायचं. एक जण म्हणला गावात इतकं ताईट सासर वाढला का बापूस. म्हणलं तुला माहित नाही माझा आडनाव वाघ आहे. सासरवाडच्या लोकांचा आडनाव वाघ मारे आहे म्हणला. काय टाळीवर डॉक्टर. आता वाघाला भीती कुणाची वाघ मारायची. कुणाला कशाची कुणाला कशाची. संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय कान गुलामा सलामा करी तुझ्या खाली राबतो कान तो केरणी एका गावात चौकदार पाठीचा दंडू सोडला. मी म्हणलं काय झालंय म्हणलं टाइम झाला. तेव्हापासून मी टाइम आधी सोडालो. काळ लोळतो चरणी तुकया घरी वाहे पाणी काय सांगाव भाला झोपा तुकाराम तुकाराम नाम घेता जाऊ द्या. आपल्याला मरणाची तरी भीती रमेश पहिलं तुला सांगत नाही. एक बार यम मला लिहायला आला कुणाला म्हणजे आम्ही गेलो मग तुमच्या बद्दल आपल्या मुळावर नाही. यमानं मला सांगतो गेज घे महाराज लवकर का मी दिशा इतका इतका पण लय आगाव नाव बुवा. मी यमाला विचारला चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. कोणाला विचारलं यमाला. आता यम बी हुशार. यमाला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. शंकर बुवा मी थोडं डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं म्हणजे यमानं कॉफी पिल्या त्याला चक्कर आली पाहिजे येऊन झोपला पाहिजे. आता यमानं कॉफी पिली त्याला चक्कर आली येऊन झोपला. मी म्हणलं येऊन झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ते फाईल घेतली हिचकिली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं येऊन झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं ज्ञानोबराया सांगतात आगा मरणा बोलणं सहाती. कुणाला मरा वाटतं नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला. म्हटलं क्या बात आहे गेज महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिजे म्हणला. यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज. तुमचा पहिलाच नंबर होता तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही बदल करते काय की. म्हणलं काय बदल करता. काही नाही म्हणला थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला. अरे मला चुकलं का माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. पण त्या संत महात्म्यानं मरण बाजी मरून गेली मदन गेली आम्हाला मरणा हातोरी सुटली काया विचारही आलेशी पर्यान काळी देवी मला पाठविली कालीच्या काला माझी आठवण वर्तविली माझ्यामध्ये हे ठेवली निळा म्हणे सकला संत कोसविले नाही का भीती वाटत नाही का चिंता वाटत नाही. आम्हा भाई चिंता नाही धाक आम्हा भाई चिंता नाही धाक जन्म मरण काही एक जन्म झाला हलो की परलो
भय नाही त्रिलोकी निर्वाणी गोविंद आम्हा खाली जैसा केला बस का भीती वाटत नाही का चिंता वाटत नाही थोडक्यात कथा मग सांगतो टाळी वाजून भजन करा विठाला आज ज्यांच्या दरबाराशिवाय आमचे श्री संत नामदेव महाराज यांच्या दरबारामध्ये आमच्या संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या कुणाच्या दरबारात पंढरपुरात संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या माणसाला दास व्हावं देवाचं तरी नाही तर संताचं तरी धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे तरीच्या जन्मा यावे असं का ऐका विनोद म्हणून बोलत नाही संताचं दास व्हावं नाही तर देवाचं दास व्हावं आमच्या जनाबाई दासित्व करायच्या आणि नामदेव महाराजाच्या घरामध्ये 14 माणसं होती किती किती माणसाची सेवा कोण करायची कोण जनाबाई थोडं लक्ष नाही का बरं का नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसं होती किती एका मिनिटात सांगतो गोलाई राजाई दोघी सासू सुना दामना मदाला बापले गोलाई राजाई दामा नामा की झाली हा लवकर बोला चार नारायणचा कोणता माता घेतो के पुत्र 4 आणि 4 लवकर 8 लागाई कोटाई यासाठी साखराई 8 आणि 4 किती 12 लिंबा येतील की आऊबाई बघेल रे पिशे चली नाम याती दामा नाम झाले की झाले बोलले का तुला काय उडलं असत ऐका हिनो सोडून द्या मुद्दा डोक्यात ठेवा 14 माणसं भजन करायचे हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Hare
बाबा महाराज सातार करायचे. काय वाचित होतं महाराज. माझी या सत्यवादाचे वाचा केले. ऐका बरं काय, आमचे नामनिष्ठ काशीनाथ बुवा विडोळेकर. काय आवाज होता महाराज, काय आवाज होता. अलंकापुराशी पांडुरंग गेले, अलंकापुराशी पांडुरंग गेले, समाधिस्थ केले ज्ञानदेव, समाधिस्थ केले ज्ञानदेव. पुरकोण सोहळा संगे संत मिळा, पुरकोण सोहळा संगे संत विठोबा राहिला अनिला, विठोबा राहिला अनिला. पुरकोण संगे संत काय आवाज आहे. आता आवाज असा ऐकाय मिळणार नामनिष्ठ, नामावर कशी निष्ठा असावी आमच्या काशीनाथ बोलडोळीकरा कशी नाही बरोबर. आणि ऐका, रामकृष्ण हरी कसा म्हणावा. आमचे वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचा भूषण बाबा महाराज सातारकर. पावन पावन तास रामकृष्ण हरी तरी समाज जाग्यावर. हे क्या काय हुशार माणसे, नाव काढल्या काढल्या फोटो आणि बस विनोद म्हणून बोलत नाही, कुणाचंही नाव निघत नाही. ज्यांना जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म केलंय आणि जगासाठी काहीतरी केले त्यांचं नाव निघत नाही. बाबा महाराज सातारकरांनी संप्रदाय इथं नाही ठेवला, परदेशापर्यंत संप्रदाय आपला निघाला. काय ताकद आहे, रामकृष्ण हरी जय. 14 माणसं भजन करायची आणि या 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण करायची. ऐका, सेवा करायची म्हटल्यास काहीतरी भांडवल. रमेश बाबा, काहीतरी भांडवल लागतंय. आता जुन्या काळात एकच भांडवल होतं, त्याचं नाव जात. काय होतं, जात गेलं, उकळ गेलं, मुसळ गेलं. आता ते दुसरं झालंय, कुकर मिक्सर. जुन्या काळात जात होतं, जाताला काय असते लवकर बोला. खोटा खुंटा हलवून खुंटा करावा बळकट. पण माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या जनाबाईने खुंट्याला हात लावावा आणि खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कोलू येते अंतन स्वंभर परिहार लगे. न सांगता कडे अंतरीचे पूज आता तुम्ही नाद देव चतुरा. चतुरा तो खरं भजन देवाला सांगायची गरज. जनाबाईनं कोणत्याला हात लावाव, माझ्या जनाबाईनं म्हणाव सुंदर माझे जात गे फिरते बहुते अव्या बाबू सांगायला. आता काल पुरा एका बाईने जात्यावर काय म्हणलं असं मला, आंब्याचा गरज कशाचा पाणी घालून केला ना असं ठेकीला का नवरा मिळाला गांजा कसं त्याच्या पुढची काय म्हणलं आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी. हो मी म्हणलं देशी घात पेटी कुण्या मेल्याने केली चाळी नारी पोलिसाची गाडी गुरगुर. म्हणलं आता 2-4 किलो सरकार मांडले दुकान झाले, कुठेही प्यान कुठेही विठाला विठाला विठाला. माझ्या जनाबाईचे भजन रात्र न कळे, आठव ना आठव दिनरात्री हाती. जनाबाईनं पुढे म्हणावं पंढरी माहेर साधनी होविया काटणी गामुगे. जनाबाईनं असं म्हणजे की देवाला तसंच म्हणायचं विजय महाराज पंढरी हे माझे. जनाबाईनं पुढे म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा माता. देवाला तसंच म्हणायचं राही रखमाबाई कुणाची. हा
कोणाची? नामदेव महाराज. तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता घरी गेला दार वाजवायचं, तुम्ही इकून जायचं तरी चुकून यायचं, तुम्ही म्हणायचं आई, त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. स्वतःच्या बाजूला कुणी आई म्हणेल का? कीर्तीची या बोला नाही पेच पाड आणि भलं तैसे गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल. आता टाइम होत आलाय, लवकर बोलतो. एवढा मोठा गतीर भाता प्रभू या बरोबर रक्षाची मान आलेल्याची चाले हे शरीर एवढा मोठा. राजी रखमाबाई, सत्यभामा माता, जनाबाई मिली देवा, काय फाता टाइम होते आला. लवकरात लवकर जा. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील. देवानं गर्भच्या गेले तिथंच, शेला तिथंच, पितांबर तिथंच. गडबडी जनाबाईची वाकड खांगर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकड म्हणते गोदर, काही ठिकाणी बदग. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणता अंगावर घ्यायला काय आहे का? ती म्हणली बदग. बाबू बदग म्हणजे काय? हानी देत काय? मला नाही. त्या बाईला अंगावर टाकल्यास का या गोदऱ्याला बदग म्हणते. ती वाकड आत्राय नरम, आत्राय बोला, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम आणि चोरून नेणाऱ्याचं करम. अशी गोदर खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा नाही. भगवान परमात्मा ठेवर उभा. 2-4 पुजारी आले, पुकार केली. ऐका हो ऐका. बाहेर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो, देवाचा शेला चोरीला गेलो हो. काही बाहेर बसले होते. बसल्या बसल्या म्हणला लागले सकाता त्या. दुसरा म्हणला का भिकाता त्या. पुन्हा हल्ले असतील. महाराज लोकांचं काय खराय म्हणला का झोपडा देश मोकळा. नक्की त्या जनाबाईला हल्ले असतील. लक्ष दिलाय का? पाहत पाहत आले, माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडले. भाऊ, चांगला माणूस जर चुकीत सापडला, वाईट लोक जीबीचं पारणं फेडल्याशिवाय राहत. पण चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळा. किती? शिवाजी बाबा किती? त्याच्याकडे 2 गोष्टी असाव. किती? कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असाव आणि त्याचं भजन पक्का. वागाय निक्का, भजना पक्का. तू देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळला पोपटासारखं बोलायचं पण 1000 लब्धे करायची. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. जनाबाईचं वागणं सांगत नाही, भजन किती पक्क होतं लक्ष दिलाय का? ज्ञानोबा योग्याची, साधकांचा, कैवल्याचा उभारीला ध्वज ऐके का ज्ञान चक्रवर्ती. तू तो ज्ञानाचीच. ज्या ज्ञानोबाचा एवढा अधिकार. जनी भनी ज्ञान देवा जनाबाईला चाल सांगावी, ज्ञानोबाईला चाल म्हणावी. एवढा अधिकार ज्या जनाबाईचा. माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायची तयारी केली. माझ्या जनाबाईने सांगितलं आयुष्यभर त्या देवाची संत शिरोमणी नामदेव महाराजांची सेवा करून मला जर सुळावर जावं लागत असेल, त्याला देव कोणी म्हणणार नाही. त्याला देव कोणी म्हणणार नाही. डोक्यावरचा पदर काढला विजय महाराज, डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली.
तुमचं नाव काय? वा देव थरथर कापू लागला. कोण कोण हो म्हणा की मला ते बसले लक्ष्मीची पिली बसल्या माणसं काही पाहिजे असे थरथर देव कापू लागला. काय ताकद आहे पुण्यवंत पाताल लोक किल्ल्याचा तुझी रान कुणाची त्याची मुर्दा का कुणाची नामदेवा तुझी मला तुझे देवाला तर नाही लागली तुझी रान रानकी तुझे गेले तुला पाहुणी काय सेवेत टाकायला तुका म्हणे खरी सेवा भये काय ऐका थरथर देव कापू लागला. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकोनी जनीची वाणी सुळाचे ते झाले ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं. पाणी काय झालं काय झालं आपलं होईल का खाऊ लागला रे बाप बाप काय निष्ठा हिनं सोडून द्या मुद्दा डोक्यात ठेवा. आता उत्तर द्या आमच्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? लवकर बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? काय कारण घडली आशेवा चिंता वाटली कारण घडली सेवा कोण म्हणलं शास्त्राची समर्थाची त्याची सेवा घडली काय भेटते एका मुद्दा सेवेला फार महत्व आहे. तरुण मंडळी सरळ बसा गाडी घाला गाडी खाले सेवेला फार महत्व आहे. तुम्ही देशाची करा तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही धर्माची करा तुम्ही संत नामदेव महाराजांची सेवा करा. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय करा सेवा अरे जीवावरी तरी अरे जीवावरी तरी अरे काय ताल पक्का त्याच्या आयुष्यात हाल होत नाही. आयुष्यात आयुष्यात विनोद म्हणून सांगितलंय जाऊ द्या आता प्रमाण म्हणू नका. कुठेही नाचून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा नाचो कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे ज्ञान दीप लाव नाचू कीर्तनाचे ज्ञान दीप लाव ज्ञान दीप लागूचे की सर्व सांडोनी
हे मधा मावकाळा तीर्थे ठायामध्ये जाऊ द्या लवकर बोलतो काय ताकद आहे काय सांगू बरोबर कीर्तन कीर्तन तो का म्हणे करा सेवा आणि सेवा करा कीर्तनात बसू वाटण्या गेले तरी भाषा मांडी घाल वाटण्या गेली तरी टाळी वाज वाटण्या गेली तरी झोपा वाटत तरी झोपा निजेला उभा घाताना राहील बैसल्या कीर्तन करिता जाऊ दे आता कीर्तन सोडायचे भाऊ सेवा करणाऱ्या माणसाला किती किंमत आहे आता आमचे माऊली जय महाराज तुम्हाला किती किंमत आहे किंमत सांगा मृदंगाची बायको मृदंगी मृदंगाची बायको मृदंगी त्याला म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून टाका किंमत आहे माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे डॉक्टरची बायको डॉक्टर कंडक्टरची बायको जोरात बोला कंडक्टर इंजिनियराची बायको वकिलाची बायको पोलिसाची बायको पेताड्याची बायको मला की पेताडे अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय नाही का पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा संत नामदेव महाराजाची शपथ घेऊ शकतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार सेवेला फार किंमत आहे घडली सेवा कुणाची जेत ज्ञानाचा तेत सेवा हा सेवे लागी सेवा ती आवडी बस उच्चारावे घडली सेवा समर्थाची आता समर्थ मुलाला म्हणा म्या बोलविल्या इड बोले म्या चालविल्या सुय चाली म्या हलविल्या प्राण हले जोरे काय सांगाव भादा वृक्षाची पण हाले ज्याची चाले हे शरीर गतीर भरता तुझी आसते खिशातले 1000 रुपये काढून देऊ महाराजाचं घेत नाही कोणा चाळी म्हणणार नाही तुझ्या सत्याने एदाशी बोलले सूर्याशी चालले तुझी बडे त्याची सेवा घडली आहे सेवा कुणाची आता जगात 2 समर्थ आहेत किती किती भाऊ पहिला समर्थ भगवान परमात्मा आणि दुसरे समर्थ संत धन्य तुकोबा
संत समर्थ आहेत आणि देव अशाची सेवा घडली या सेवा समर्थाची. तुकोबारा सांगतात अरे म्हणा एवढा मोठा भगवान परमात्मा एवढे मोठे संत यांची सेवा घडली. आता तू एक काम कर. आता माझे मनी धरावा निर्धार एवढा मोठा त्याची सेवा घडली. आता तू एक काम कर. आता माझे मनी धरावा इथंही वर्तमान आहे. आता धरावा निर्धार. मला वाटते नामदेव महाराज परमार्थात मन ताब्यात असा काय असा काय असं मन परमार्थात मन ताब्यात असं संसारात विजय महाराज परमार्थात मन ताब्यात असं संसारात सगळेच ब्रह्मचारी येतो तुम्ही. संसारात मन ताब्यात असा परमार्थ संसारात काय ताब्यात असा विजय बुवा मला आल्या आल्या रमेश बुवाचा परिवार पाहून समाधान वाटलं. मला परमार्थात मला 600 वर्ष का दुष्काळ पडलाय. पण ऐका संसार करून परमार्थ करून संसारातली एवढी समाधानी हे खरा विषय आहे. हा खरा परमार्थ. बघा आले आमचं विजय महाराज कसा तेवढं म्हणून सांगितलं विनोद बरोबर नाही का नाही. त्यांचा सर्व परिवार ते स्वतः परमार्थ करतात यात नवल नाही. त्यांची पत्नी देखील परमार्थ करते. हे एक संसाराचं भाग्य आहे मला. नाही तर बरेच महाराज आहेत घरात भाडे असतात त्यांना विनोद म्हणून सांगत नाही. मुद्दा डोक्यात ठेवा. हे परमार्थ वैभव आहे. परमार्थात मन ताब्यात असं परंतु तुकोबारा मनाला प्रार्थना करतात. काय काय करतो या मना हरी नायक नारायणा आता मोठे झाले मन एक तत्व नाम द्रोळ झाले मना मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी मना सज्जना भक्ते पण त्याचा जावी तरी तशी हरी पावी जलस भावी ज्याने म्हणजे ते धर्म सोडून नाही जावे ज्याने म्हणजे ते धर्म भाव मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करील नियमाचा पाडील फशी अधोरायाचा दोषी डीजे म्हणते अलोरायाचा दोषी परमार्थ करत असताना मन ताब्यात असाल. पण आता माझे मनी धरावा निर्धार. आता निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत सांगतो. सरळ बसून टाळी वाजून भजन करा.
लक्ष देऊन ऐका. राज्य छत्रपती संभाजी महाराजांसारखा. संभाजीराजाला औरंगजेबाला पकडलं. बोल सांभाळे, स्वतःचा धर्म सोडणार, कंपरण पत्करणार. राज्य संभाजीने सांगितले ये चल हा. भारताची पोर आम्ही. भारताची पोर आम्ही. औरंगजेबाने विचार केला, दिसा इतकं इतकं आहे पण जातवा नाही. झोपले काय? दिसा इतकं इतकं आहे पण इतकं इतकं आहे पण तुम्हाला जातवानं खैरवानं माहिती ना. तो म्हणा की तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल विरोध म्हणून सांगला. रमेश भाऊ आता जायचं, आपल्या आश्रमात जर गाय असली ना, गावठी गाय, तिला वासरू सोडायचं नाही, तांब्या घेऊन दूध काढायला जायचं. एका लातत मला किती हा तांब्या एकीकडे. ह्याला जातवान म्हणते. भाऊ जातवान अण्णा तुम्हाला खैरवांड माहिती? खैरवांड ती जिरशी गाय आणली वाटते घरात कोणीतरी मेलय. त्या गाईला तुम्ही प्या, दूध काढून घ्या. ते उभं राहिल्या म्हणते हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. ते जितकं पाणी पिते तितकं दूध येते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकते. त्याला खैरवाण म्हणायचा विचार केला. जातवान आहे, पकडा. संभाजीराजाला पकडलं. बोल धर्म सोडणार का मरण पत्करणार? निष्ठा सांगालो, निर्धार सांगालो. माझ्याकडे लक्ष द्या. इकडं बघा, इकडं. संभाजीराजाने सांगितलं ये जरी स्वधर्मालो आपला सर्व सुखाचा धारा मोडला कादिपास विहर प्रकाशदायी काय सांगव भरा. संभाजीराजाला सांगणार लाईट गेली तर आता अंधार पडेल, माझा धर्म बुडाला, जगातलं सुख नाही होईल. चला धर्माचे पालन. ऐका, औरंगजेबाने विचार केला धर्म सोडीत. संभाजीराजाच्या अंगावरला चमडा काढला, बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. राज्याचं शरीर थार थार उडत होतं. 42 दिवस पूर्ण झाले. माझे राज्य भरत
मरत ऐका सळ्या काढल्या सळ्या तापवल्या आणि राजाच्या डोळ्यात ठास खुपशिल्या राजाची दोन्ही बुबा बाहेर पडली पण राजानं धर्म नाही सोडला माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला ऐका म्हणून आज आमच्या संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे आज आमचे संत नामदेव महाराज यांच्या गात्याचं पारायण आहे आज आपला हा मंडप आहे फक्त त्यांना धर्म नाही सोडला पदवी नाही मला शेपटी जोडली नाही ज्या दिवशी धर्मासाठी देही बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली नामदेव महाराज धर्मवीर संभाजी महाराज की ताईर बसा धरा बसा धरा जोरात म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु ध्वज महाराज की सद्गुरु मोतीराम महाराज की सद्गुरु पर्वतराव महाराज की सद्गुरु सोपान काका महाराज की धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझी मनी धरावा रामदास महाराज एका वाक्यात बोलतो गंध मादन नावाचा वानर कुंभकर्णाला पकडला कुणा पकडला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते वानर मुठीत बसलो कुणाच्या शंकर बुवा त्या कुंभकर्णाच्या त्याच्या अंगाचा सुगंध येऊ लागला आसाराम बाबा कुंभकर्णाने सांगितलं आमच्या लंकी तर सगळीच बिवडी ह्याला सत्ताही कळना झिंग झिंगाट अरे तुझ्या अंगाचा सुगंध याला बाळा तू कुणाचा ते म्हणलं रामाचा रामाचा कुणाचा काय मला कळत नाही मला आपलं लय अवघड झाले आपण ह्याचेही पैसे हाणाला त्याची बी हाणाला कुठं घुसाला वेळ लागला कुणाचा रामाचा म्हटलं त्यांना मूड दाबायची वानर चिरकायच्या रक्ताच्या धारा देही दाबो पांडुरंगी ऐका विचारला कुणाचा रामाचा अरे तुला जर जगायचे तर रावणाचा म्हण त्यानं रामाचा म्हटलं घ्यायला मूड दाबायची रक्ताच्या धारा पायी पडायच्या ते वानर रामाचा म्हणूनच मेलं पण रावणाचा म्हणून नाही मेलं रावणाचा म्हणून नाही गेलं असा निर्धार आता माझी मनी धरावा चिंतनी अंतर चिंतने तत्वपता काल साराम चिंतने काल एकत वाशी गंगा देवाच्या पूजेने बस प्रदक्षिणा काय हे केले बस करशील तरी हे काही तयाच्या चिंतने निवशल तयाच्या चिंतने तरतील बस चिंतने अंतर न पडावा फायदा येते नाही झाली कोणाची विराश आल्या याचं कास कृपेशेशी तिसरं चरण आहे दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंचलीच काही नेले भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखो देखो निया माझ्या नामदेवरायाच्या दरबारात कोणी बी येऊ कोणी असो म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात
दुजेपरी राया रंकासरी सकाळची येथे यारे यारे कटनट यावे येशा गणिकाती सत्य लोका बस परमार्थ सगळ्याला करता येतो. आज ज्यांच्या दरबारामध्ये सेवा आहे नामतयाचा जिने केला हा आपल्या वारकरी संप्रदायाचा ज्यांना प्रचार केला गुमान पंजाब पर्यंत हा संप्रदाय नेला. ऐका आमची नामदेवराय आहे. नामदेवराय नामच देव ज्यांच्या नामात देव आहे असे संत श्रवणी नामदेव महाराज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टाइम माहित नाही. अति देवाची आवडती अति देवाची प्रिय अति देवाच्या जवळ राहणारे देवाच्या जवळ निकट संबंध असणार आहे म्हणजे आमचे नामदेव महाराज.
नामदेवरायाच्या हातानं दूध प्यावं. कुणाच्या कुणाच्या नामदेव महाराजाचं इतकं काम करावं. आज इथं आपला औंढा नागला जवळच आहे. फिरविले देऊळ जगा माझी नामदेवा हाती दूध प्याला. एवढं ज्यांचं सामर्थ्य आहे. भगवान परमात्म्याला घरी न्यावं, गोणाबाईनं उठणं करावं आणि दामू शेट्टीनं लावावं. साला दिवाळीचा आला नामारा उलासी गेला. हाती धरोनी देवाला चला आमुच्या घराला. साला दिवाळीचा आला नामारा अशा नामदेवरायाची आपल्याला सेवा घडते. आपण भाग्यवान आहात. टाळीवान भाग्यवान आहात. एक वाक्य बोलतो भाऊ माझ्याकडे पहा. तुम्ही सगळे हात तरुण, तुम्ही सगळे हात तरुण ना. तुम्हाला सगळ्याला पाहून माझं मन आलं भरून. रमेश महाराज नामदेवरायाच्या दरबारातला कोणताही कार्यक्रम असतो असाच चांगला घ्या करून. पुढचा येता नक्की तुम्हाला श्री संत नामदेव महाराज आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. बस ज्याला माळ नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया विड्या मिळणार नाही पुन्हा आई बापा माया. तुला मिळेल बघना गाडी सगळं मिळेल. मोटरसायकल शेती वाडी. आई बाप मिळणार नाही ही जाणार दे थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा. मग मेल्यावर कशाला म्हण तुझ देवा देवा. बुंदी लाडूच्या पंतू तोशी